परमपूज्य गोळकर कृषी विद्यालय देगलूरच्या वतीनं आज नेतृत्व गुण शिबिर हा एक उपक्रम वेगवेगळ्या तुमच्या मंडळाच्या अंतर्गत घेण्यात येत आहे। या उपक्रमाच्या निमित्तानं, या शिबिराच्या निमित्तानं पहिलं सत्र, उद्घाटन सत्र संपन्न झालं। मी लवकर येऊन हे नेतृत्व गुण शिबिर काय असतं हे आपल्याला कळावं म्हणून मी मुद्दाम लवकर आलो आणि ते सगळं तुमच्या ज्या काही दिवसभराच्या संकल्पना आहे, ज्या काही कार्यक्रम पत्रिका आहे ती मला थोडक्यात जाणून घ्यायची होती, ते जाणून घेतलो आणि खूप भारावून गेलो, खूप छान वाटलं। या नेतृत्व गुण शिबिराच्या या दुसऱ्या सत्राचं आपण आता सादरीकरण करीत आहोत। या दुसऱ्या सत्राचे आत्ताचे अध्यक्ष सन्माननीय पोलावर सरजी, प्रमुख अतिथी म्हणून लागलेले कळसकर साहेब, त्याचसोबत प्रमुख पाहुणे म्हणून 3 महिला प्रतिनिधी आपल्या समोर आहेत। वजनवर मॅडम आहेत, अटकळकर मॅडम आहेत, तसंच या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय केंद्रे सर, माजी मुख्याध्यापक आमचे मार्गदर्शक सन्माननीय कुलकर्णी सर, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्याकडे हा विभाग प्रमुख आहे, ज्यांनी मला आमंत्रण दिलं सन्माननीय वाघमारे सर, माझे सर्व मित्रमंडळी, सन्माननीय ज्येष्ठ शिक्षक वझरवार सर, सर्व मॅडम आणि आपण सर्व विद्यार्थी मित्र हो। या नेतृत्व गुण शिबिराच्या संदर्भाने मला 2 विषय आपल्या समोर मांडण्यासाठी वाघमारे सरांनी सांगितलेले आहे। एक विषय होता पहिल्यांदा की श्रमशक्ती, आणि दुसरे एक होतं, या फोटोमध्ये आहे ज्यांचं त्रिशताब्दी वर्ष जन्मवर्ष म्हणून साजरा होतो ते म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर। त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त थोडंसं त्यांच्यावरती प्रकाश टाकावं असं वाघमारे साहेबांनी मला सांगितलं। मी म्हणलं ठीक आहे, दोन्ही विषय एकाला एक जोडून आहे। मग सुरुवातीला आपण या महापुरुषांच्या बद्दल आपण ऐकून घेऊया, या महान व्यक्तींच्या बद्दल, आणि मग नंतर आपण श्रमशक्ती विषयाला हात घालू। मराठ्यांनी वाटून घेतलंय त्या जिजाऊंच्या शिवरायांना, मराठ्यांनी वाटून घेतलंय त्या जिजाऊंच्या शिवरायांना, दलितांनी बांधून ठेवलंय त्या रमाईच्या भीमरायांना, अहिल्यादेवी फक्त धनगरांचीच राहिली, अहिल्यादेवी फक्त धनगरांचीच राहिली। महात्मा फुलेंच्या स्वागतासाठी सारे माळी गोळा झाले, बहुजनांची इथेच झाली महापुरुषांच्या विचाराची खरी होळी, इथेच झाली महापुरुषांच्या विचारांची खरी होळी। बहुजनांचा इतिहास लिहिलाय अहो त्यांच्या रक्तांनी। आम्ही विचार केले काय, या देशाच्या सर्व पब्लिकसाठी, या लोकांसाठी त्यांनी आपलं रक्त सांडलं, जीव प्राण आपलं दिलेला आहे, आहुती दिली। आम्ही असा विचार कधी केला नाही। बहुजनांचा इतिहास लिहिलाय अहो त्यांच्या रक्तांनी, त्यांनाच जातीत बांधून ठेवलंय त्यांच्या अंधभक्तांनी, त्यांच्या अंधभक्तांनी। आणि म्हणून हे महापुरुष समजून घेत असताना आपल्याला थोडंसं अवघड जातं। तर आम्ही काय करतो, प्रत्येक व्यक्तीला महापुरुषांना आम्ही जातीत बांधतो। तिथं कार्यक्रम चालू असेल एखादा जयंतीचा, मग ते शिवजयंती असेल, भीमजयंती असेल, कुठली असेल, आणि त्या जयंतीच्या निमित्तानं जर आपल्याला ऐकायला जायचं असेल तर आपण जाताना पहिल्यांदा विचार करतो की ते कोणा जातीचं आहे, आपलं नाही रे जाती, काय काम आहे। जातीत बांधले आपण आपल्या नेत्यांना, आणि म्हणून ही शोकांतिका खूप मोठी आहे की आम्ही समजून घेतलं नाही। खरंच या नेत्यांनी त्यांच्या जातीपुरतं काम केले का?
छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त मराठ्यांपुरतं काम केले का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली ती फक्त बौद्ध समाजाच्या लोकांसाठीच लिहिली का? भारताच्या लोकांसाठी. महात्मा फुलेंनी शाळा काढली ती फक्त माळी समाजाच्या स्त्रियांसाठीच काढली का? सावित्रीबाई फुलेंनी जेवढे काही हाल अपेक्षा सहन केल्या त्या फक्त माळी समाजाच्या स्त्रियांसाठी सहन केल्या का? मग आम्ही तर त्यांना जागृत बांधला. अहिल्याबाई होळकरांचा इतिहास जर आम्ही वाचला तर तेव्हा कळतं की अहिल्याबाई होळकर काय होत्या. आम्ही वाचलोय का खरंच? महापुरुष वाचल्याशिवाय कळत नसतात, समजून घेतल्याशिवाय कळत नसतात. म्हणून पहिल्यांदा त्यांना वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, श्रोता बनलं पाहिजे. एक चांगला वक्ता, एक चांगलं नेतृत्व जर तयार करायचं असेल, हे नेतृत्व कोण शिकले आणि हे नेतृत्व जर तुमच्यात यायचं असेल तर पहिल्यांदा श्रोता तयार होणं गरजेचं आहे, सहकारी होणं गरजेचं आहे. मग नंतर नेतृत्व कोण आपल्यामध्ये आपोआप येतं. मग हे वाचणं, हे ऐकणं अत्यंत आवश्यक गोष्टी आहे. आज ज्यांचं त्रिशताब्दी वर्ष आहे त्या महान स्त्री, महान कर्तृत्वाचा, चारित्र्याचा, नेतृत्वाचा, भारतीय धर्म संस्कृतीचा आदर्श ज्या श्रेष्ठ महिलेकडून घेता यावा अशा त्या श्रेष्ठ महिला राज्यकर्त्या, दूरदृष्टी, तत्वज्ञानी अहिल्यादेवी होळकर. आम्ही जाणले का किती उपाधी वापरले त्यांच्यासाठी? काय काय म्हटलं? आम्हाला कधी म्हटलंय का? नाव नीट घेऊन बोलत नाही. बालाजी असं तर बालाजी पूर्ण नाव घेतलंय. अरे बाला इकडे येत. यांच्याकडे किती उपाधी लागलेले आहेत बघा. का लागले असेल, काय केलं असेल आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. 10 ते 15 मिनिटं मी तुम्हाला अहिल्याबाई होळकरांबद्दल थोडीशी माहिती सांगतो. त्रिशताब्दी वर्ष चालू आहे म्हणजे काय हो? त्रिशताब्दी म्हणजे काय? शब्दांवरती पकड असली पाहिजे. प्रत्येक शब्दाचा अर्थ नीट असणं, माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. प्लीज एक विद्यार्थी म्हणून माहीत करून घेणं गरजेचं आहे. त्रि म्हणजे 3, शताब्दी म्हणजे सहस्त्र, ज्याला आपण शतक म्हणतो. 3 शतक झाले. जन्म वर्ष 300 वर्षापूर्वी त्यांचा जन्म झाला. आताच भोळे सरांनी सांगितलं आपल्याला की आता 100 वर्ष RSS स्थापनेला होत आहे. येणाऱ्या 2025 ला. कारण 1925 मध्ये त्याची स्थापना झालेली होती. शतक महोत्सवी वर्ष पुढल्या वर्षी ते साजरा करते. त्रिशताब्दी वर्ष 31 मे 1725 रोजी सोंडी या गावी, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर, राज्य महाराष्ट्र, देश भारत, आपल्या देशातले माहीत करून घे. आपल्या महाराष्ट्राच्या या कर्मभूमीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झालेला होता. वडिलांचे नाव त्यांच्या मानकोजी शिंदे पाटील, आईचं नाव सुशीलाबाई शिंदे. चं वर्ष आहे. महात्मा फुलेंनी 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. पण 1725 मध्ये त्यांच्या वडिलांनी मानकोजी शिंदे यांनी आपल्या मुलीला शिक्षणाचे धडे दिले आणि लिहिण्या वाचण्याजोगं तिला तरबेज केलं. क्रांतीची ज्वाला ही बालपणातून भडकत असते, तेवत असते, पेटत असते. ही तिथं पडलेली ठिणगी आहे विचाराची. आम्ही वाचलं पाहिजे. त्याच्यासाठी बौद्धिक क्षमता जर आम्हाला वाढवायच्या असतील, नेतृत्व गुण अधिक परिपक्व करायचं असेल तर शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे.
सन्माननीय सरांनी सांगितलं की वाचा, वाचाल तर वाचा. म्हणून शिक्षणाला महत्व त्यांनी दिलं त्या काळी आणि लिहिण्या वाचण्यापुरतं त्यांना शिकवलं. पुढे आख्यायिका आहे की त्या 8 वर्षाच्या असताना सोंडी गावावरून मल्हारराव होळकर एकदा जात असताना त्यांचा मुक्काम सोंडी या गावी झाला. आता कुठं आश्रय करायचा, तर सरासरी मुक्काम केलं की मंदिरामध्ये आश्रम करायचे परगावचे. त्यावेळेला काय तेवढे पुरमानात नव्हते घेऊन आश्रय घ्यायला, कारण त्यांच्या दुःखीला बरेच सैनिक असायचे सोबत. त्यांनी सोंडीच्या त्या मंदिरामध्ये रात्रीला मुक्काम केलं. सकाळी एक मुलगी 8 वर्षाची बालक मंदिरामध्ये आलेली होती देवपूजेसाठी. रूपाने देखील सुंदर, अतिशय रेखीव बांधा. ही मुलगी पाहून मल्हारराव होळकरांना खूप आनंद झाला. त्यांना वाटलं की ही एवढी चांगली, सोजवळ, प्रेमळ ही मुलगी माझ्यावरची जर सून बनली तर किती छान आहे. आणि म्हणून पुढे त्यांनी त्यांच्या वडिलांना निरोप पाठवतात आणि वयाच्या 8व्या वर्षी तिचं लग्न आपल्या खंडेराव नावाच्या मुलासोबत लावून देतात आणि सून म्हणून तिला आपल्या घरी आणतात. 1736 मध्ये खंडेरावांसोबत त्यांचं लग्न झालं. पती आपल्या वडिलांसोबत नेहमी लढायला जात होते. असंच एकदा 1754 मध्ये लढाईला गेलो तेव्हा पुण्याची जी लढाई झाली त्या लढाईमध्ये खंडेराय दारात पडले आणि त्या खंडेरायाचा मृत्यू झाला. खंडेराय कोण होते? कोण होते? अहिल्यादेवी होळकरांचे पती. आता 1754 मध्ये ही कहाणी आहे. त्यावेळेला पती वारल्यानंतर पत्नी जिवंत राहत नव्हती, तिलाही सती जावं लागत असेल. खंडेरायांच्या सर्व पत्नींना म्हणजे सर्व म्हणालो म्हणजे अजून दुसऱ्या पत्नी होत्या, सती जाण्यासाठी तयार करण्यात आलं. स्वतः अहिल्यादेवी होळकर या सुद्धा तयार झाल्या सती जाण्यासाठी. पण तेवढ्यात मल्हारराव होळकर त्यांचे सासरे अहिल्यादेवींना रोखतात. अहिल्यादेवीचं वय आहे त्यावेळेस 41 वर्ष. मल्हारराव होळकरांचं वय आहे 59 वर्ष. एकोणतीसाव्या वर्षी सती जायला निघाली आणि 60व्या वर्षी मल्हारराव होळकर यांचा मुलगा वारलेला आहे. त्यावेळेला ते अहिल्यादेवी होळकरांना सांगतात की तू सती जाऊ नको, आम्हा म्हाताऱ्यांना कोण सांभाळणार आहे, हे राज्य कोण सांभाळणार आहे, तू या प्रत्येला कुठेतरी खाडा दे आणि परत हो, हे राज्य सांभाळ, तू कारभार कर. शिक्षण घेतलेलं असल्यामुळं चांगलं काय आणि वाईट काय हे अहिल्यादेवींना चांगलं समजत होत. प्रथा आहे, जुनं आहे म्हणून आपण ते अंगीकारावं असं नाही. जुनं ते सोनं म्हणून मी चिटकून बसावं अशा आपल्या संस्कृतीला असं नाही. किंवा नवं आहे म्हणून ते हवं आहे, नवं ते हवं म्हणून रोज स्वीकारत जावं असंही कधी करू नये. प्रत्येक गोष्ट आपण तपासून पाहिलं पाहिजे, हाच शिक्षणाचा खरा अर्थ आहे. हे अहिल्यादेवींनी त्यावेळेस ओळखलं आणि त्यांनी माघारी घेतले. आपोआप त्यांच्या हातामध्ये राज्यकारभार आला. मल्हारराव होळकर सासरे जिवंत होते. पुढे 12 वर्ष मल्हारराव होळकर हे स्वतः राज्यकारभार पाहिलं. पण 1766 मध्ये सासऱ्यांचं निधन झालं. त्यावेळेला यांचं वय होतं 41 वर्ष.
आणि 41व्या वर्षी अहिल्यादेवीनं संपूर्ण राज्याची कार्य करण्याची, कारभार करण्याची, नेतृत्व करण्याची जबाबदारी घेऊन पडली. पण ते डगमगले नाही का? त्याचं कारण आहे, त्यापूर्वी मल्हारराव होळकर जेव्हा 12 वर्ष होते त्यावेळेला जेव्हा जेव्हा लढाया करायच्या त्यावेळेला स्वतः अहिल्यादेवी सुद्धा त्या लढाईमध्ये सामील होत होत्या. त्या डरपोक नव्हत्या. नाहीतर आपल्याकडे कसं आहे, रात्रीला नुसतं दार कोणी वाजवलं तर आहो दार कोणतरी वाजते बघा बरं तुम्ही, आपली बाई घरात. भीती, नेतृत्व करणारा माणूस हा भीतीदायक किंवा भित्रा असता कामा नये, त्याच्यामध्ये डेअरिंग असावी लागते. ते धाडस त्यांच्यामध्ये होतं आणि म्हणून त्या धाडसानं प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये मल्हारराव होळकरांच्या त्यांनी सहभाग घेतलेला होता. माळवा प्रांत जे मध्य प्रदेशामध्ये आजच्या घडीला येतो, त्या माळवा प्रांताचं संपूर्ण राज्यकारभार नेटानं, नेमानं, कायद्यानं, 3 शब्द वापरले. नेटानं, नियमानं, कायद्यानं कारभार चालवत. अहिल्याबाई होळकरांच्या काळामध्ये त्यांचं कार्य कसं होतं, त्या कशा प्रसिद्ध आहेत? उचित न्यायदानासाठी, योग्य न्यायनिवाडा करण्यासाठी खूप प्रसिद्ध होत्या. अन्याय कुणावरतीही होऊन द्यायचा नाही. त्यांनी भारतातल्या अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. मी पहिल्यांदा जीर्णोद्धार हा शब्द घेतला. आता सरांनी सांगितलं होतं मागच्या वेळेस, अनेक स्वाऱ्या झाल्या. गजनीच्या मोहम्मदानं 17 स्वाऱ्या केल्या एका सोरटी सोमनाथच्या मंदिरावरती आणि सोनं लुटून नेलं. 17 वेळा येऊन त्यांना गाडे घोडे सगळे भरू सोनं नेलं. तर विचार करा त्या मंदिरात सोनं किती असेल, काय लुटमार केली असं तुम्ही एवढी. आणि हे सगळं त्यावेळेला भरपूर साऱ्या करून अनेकांनी लुटून नेलं, मंदिरं पाडली, लोकांना त्रास दिला. म्हणून पहिल्यांदा अहिल्यादेवी होळकरांनी या मंदिरांचं जीर्णोद्धार केलं. आजही आपण सोमनाथला गेलो तर त्याच्या बाजूला, कारण ते मंदिर बांधणं शक्य नव्हतं, म्हणून दुसरं शंकराचं मंदिर अहिल्यादेवी होळकरांनी उभं केलेलं, बांधलेलं आजही आहे. आजही लोक गेल्यानंतर त्याच्यात दर्शन घेऊन येतात. भारतात अनेक ठिकाणी त्यांनी मंदिरं बांधली. नदी घाटावरती घाट तयार केले. गंगा स्नान करण्यासाठी आपण मध्ये जातो नदीमध्ये, तर तसे घाट त्यांनी बांधले. देवांच्या आश्रयदात्या म्हणून अहिल्यादेवी होळकरांकडे त्यावेळेस पाहिलं जातं. कोणीही या. महेश्वर, इंदूर या गावांना त्यांनी सुंदर बनवलं. माळवा प्रांताची राजधानी कोणती होती, कारभार कुठून चालत होता? इंदूर. बाबासाहेबांचे जन्मस्थान महू हे इंदूर पासून जवळच आहे. मला एवढं जायचं होतं, दोन्ही इतिहास वाचलेले होते. बाबासाहेब सिंबल ऑफ द नॉलेज, जगात जगत विख्यात या महापुरुषांना वंदन करायचं होतं. आणि अहिल्याबाई होळकरांचा इतिहास वाचलेला होता. मी म्हणलं जात आहे तर आपण दोन्हींनाही वंदन करून जायला काय. आजही तुम्ही इंदूर पहा, आजही सुजलाम सुफलाम व्यवस्थित सुंदर दिसतं शहर. कारण ती आखणी त्यावेळेला अहिल्यादेवी होळकरांनी केलेली आहे. महेश्वर खूप सुंदर शहर आहे. अनेक मंदिरांचा त्यांनी बांधकाम केलं. त्याच ठिकाणी येणाऱ्या लोकांना आश्रय मिळावा म्हणून अनेक ठिकाणी धर्मशाळाही त्यांनी बांधलेल्या आहेत. अनेक उद्योगांना व्यापार मिळावा. त्या जातीनं धनगर होते माहिती आहे. माळवा प्रांत धनगरांचा प्रांत होता त्यावेळेस. मेंढीचं लोकर काढलं जातं माहिती आहे, आणि त्याच्यापासून वेगवेगळे
कापड तयार केले जातात. मग या उद्योगांना चालना दिली पाहिजे. बुडवायचं का त्यांना? माझे माणसं जगले पाहिजे ना. 1750-54 त्यावेळेस 1776च्या काळातल्या ह्या घटना आहेत, लक्षात ठेवा. आजही आमच्याकडे तेवढं उद्योगांना देगलूर या स्थानी तेवढं नाही. तेवढं माळवा प्रांतामध्ये त्यांनी स्थान दिलेलं होतं. परंपरागत पद्धतीच्या मशिनरी होत्या. भले आजची कारखानदारीची मशिनरी नव्हती. विहिरीचं खोदकाम, बारा माहिती, बारा आपल्याकडे एरवीचं 12 सुद्धा गाजतं पेपर मधून. पायऱ्यानं उतरायचं खाली विहिरीमध्ये, त्याला 12 म्हणतात. अशा 12चं खोदकाम आणि बांधकाम जर कोणी केलं असं तर सगळ्यात जास्त कोणाच्या काळात आहे तर ते अहिल्यादेवी होळकरांच्या काळात आहे. शेतीला पाण्याशिवाय पर्याय नाही. मोटानं पाणी देत होते, त्यावेळेस करंट नव्हतं, तेवढी उत्पत्ती नव्हती वीजची. मोटानं पाणी द्यायचं आणि मोटाला पाणी येण्यासाठी विहिरीत पाणी असावं लागतं. म्हणजे विहिरीचं खोदकाम करा. शेतकरी राजा आमचा मरला मेला नाही पाहिजे. जागा दिसेल तिथं झाडं लावा, रस्त्याच्या दोन्ही कडाने झाडं लावा, हा आदेश, हे फरमान. आणि झाडं देऊन टाकायचे, लावायचे. नुसतं लावून नाही, त्याचं रक्षण संवर्धन सुद्धा त्यांनी केलं. आज आम्हाला प्रश्न पडतोय, ह्या लोकांनी त्यावेळेस विचार केला, हो हे आवश्यक आहे. आम्ही आमच्या घराचं 1200 स्क्वेअर फूटचं घर असतं, त्या घरात झाडा लावायला जागा ठेवत नाही. उलट आमच्या पायऱ्या रोडवर आणून रोडचं 4-5 फूट जागा आम्हीच कॉपीज करतो. आम्ही किती वृक्ष संवर्धनवादी, आम्ही किती जलसंवर्धनवादी. म्हणून आम्हाला कोणी विचारत नाही, मेल्यानंतर नावही घेत नाही. हे म्हणून किती वर्ष झाले, जगून किती वर्ष झाले, तरी आम्ही यांचं आज नाव घेतो. कर्तृत्व श्रेष्ठ आहे हो. तू जन्मालास त्यावेळी तू रडलास, तुला पाहून लोक हसले. स्वामी विवेकानंद साहेब बोलतात आपल्या पुढे, बघा त्यांचे विचार. तू जन्मालास त्यावेळी तू रडलास, तुला पाहून लोक हसले. आता तू असा पुरुषार्थ कर, असं कर्तव्य कर की जाताना तू तुझ्या कर्तृत्व भावनेनं हसशील आणि तुझ्यासाठी लोक रडतील. आम्ही केले केवळ कर्तव्य, हे केले आणि म्हणून आपण यांच्या नावांचं आज जयघोष करतो, नाव काढतो, जयंती साजरी करतो. आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांच्या काळामध्ये अनेक शेतीपूरक कामे केली. आदिवासींवरती त्यांनी, आदिवासी लोक काय करायचे त्यावेळेस, जंगलात जे काही मिळेल ते घ्यायचे, फळं कंदमुळं. जेव्हा फळच नाही, काहीच नाही, त्यावेळेला काय करायचे, डोंगर माथ्यातून जेव्हा लोक जायचे तेव्हा त्यांना लुटायचे. हे त्यांच्या लक्षात आलं अहिल्यादेवींच्या. त्यांनी त्या सगळ्या डोंगर माथ्यातल्या, त्या डोंगरातल्या सगळ्या आदिवासींना एकत्रित केलं आणि त्यांना सांगितलं, तुम्ही हा रस्ता सोडा लूट मारायचा, तेव्हा आम्ही जगावं. ते बोले महाराज आहे ना पडी, त्याची तुम्ही शेती करा. कसा ती शेती, आणि त्याच्यातून तुमचं उदरनिर्वाह करा. शेती करण्याची संधी दिली, शेती करण्यासाठी जमीन दिली आणि त्या आदिवासींचं जनकल्याण केलं. सुजलाम सुफलाम भरभराटीचा काळ हा अहिल्यादेवी होळकरांचा होता. म्हणून एक इंग्लिश रायटर लॉरेन्स म्हणतो की अहिल्याबाई होळकर यांना भारताच्या कॅथरीन द ग्रेट, हु इज कॅथरीन द ग्रेट, रशियाची खूप गाजलेली राणी आहे. अनेक राण्या गाजलेल्या आहेत. झार राणी बी गाजली. 1917 मध्ये रशियन राज्यक्रांती झाली. मला रशियाला जाण्याचा योग आला. त्या जिथे रशियन राज्यक्रांती झाली, रक्तरंजित त्या लाल स्क्वेअर, ज्याला रेड स्क्वेअर म्हणतात, त्या मॉस्कोतलं, तिथं जाऊन त्या लाल रक्त ज्या महापुरुषांनी सांडलं त्यांना वंदन करण्याची वेळ, त्या मातीला स्पर्श करण्याची संधी मला मिळाली. मी वाचलाय त्यांचा इतिहास. कॅथरीन द ग्रेट या सगळ्यात चांगल्या राणी होऊन गेलेल्या आहेत. तर भारताच्या कॅथरीन द ग्रेट आहेत असं लॉरेन्स सांगतो. इंग्लंडच्या राणीमध्ये सगळ्यात जास्त गाजलेली राणी जर कोणती असेल तर राणी एलिझाबेथ. अनेक राणी एलिझाबेथ होऊन गेल्या, 13 एलिझाबेथ आहेत. एलिझाबेथ पिरियड आहे साहित्यामध्ये. राणी एलिझाबेथ
अहिल्यादेवी होळकरांना त्यांनी संबोधित करतात भारताच्या राणी एलिझाबेथ. डेन्मार्कची राणी मार्गारेट हिच्यासोबत त्याची तुलना करतात. मार्गारेट राहत असं म्हणतात. पुढे जाऊन ते सांगतात जगातील महान इतिहास स्त्रियांचा इतिहास जर लिहायला सुरुवात केलं तर सर्वप्रथम अग्रस्थानी एक नंबरला कोणती स्त्री येणार आहे तर त्या फक्त अहिल्यादेवी होळकर. मग आम्ही एवढ्या महान स्त्रियांचा अभ्यास कधी केलाय का? वाचनालयामध्ये आमचे पुस्तकं आहेत कपाटात, ते कपाटातच आहेत बघायला. आम्ही किती जणांनी यांचं महापुरुषांचे पुस्तकं लिहून वाचले? वाचन महत्वाचे. विद्यार्थी मित्र वाचा तर वाचा. मी 6वीला असल्यापासून मला माझ्यासारखे एक गुरुजी, आता जसं मी तुम्हाला बोलतोय तसं एक गुरुजी मला भेटले आणि ते सांगायचे वाचतोच काय? हो मी पुस्तक काढायचं वाचायचं. सोपा विषय मराठी एकच काढायचं. बाबा मी म्हणले वाचलं सोपा विषय मराठी एकच काढायचं. रोज एकच पान वाचायचं. तर गुरुजींना सांगितलं याला वाचन म्हणत नाही. अवांतर वाचन जे करतात त्याला वाचन म्हणतात. आणि मग तिथून माझ्या वाचनाचा प्रवाह सुरू झाला आणि आठवड्याला मी 4 पुस्तकं आपल्या अभ्यासक्रमाच्या सोडून वाचत होतो. बघा तुम्हाला करता येतं का? आम्ही कुठेतरी वाचनापासून दूर आहोत. वाचन संस्कृती आमची बुडत चालली काय असंही वाटतं. जगाच्या सगळ्यात महान स्त्रियांमध्ये प्रथम स्थानी आहेत असं का म्हणतो? कारण त्या योग्य शासक प्रशासक होत्या, त्या योग्य संघटक होत्या, नेतृत्व करण्याची योग्य क्षमता होती. 30 वर्ष त्यांनी कायद्याचं राज्य. पुरुषांच्या राज्यामध्ये जेवढे काही राज्य होऊन गेलेले आहेत त्यात अग्रगण्य स्थानी जर कोणाचं नाव येत असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं. अहो स्वतःसाठी जगले नाहीतर आताचे लोक माझं तर आहे पुढच्या 8-10 पिढ्यांचं जमवून ठेवतात माया. अहिल्यादेवी होळकरांकडे 2 तिजोऱ्या होत्या, एक खासगी आणि एक प्रशासकीय, म्हणजे पब्लिक साठी वापरावयाची राज्याची तिजोरी. इतर कामासाठी त्यांनी जे काही दान धर्म जे काही करत होते ते खासगी तिजोरीत करत होते. प्रशासकीय तिजोरीत आओ बाटो नाही. छत्रपती शिवाजी महाराजही तसेच होते, स्वतःसाठी काही घेतलं नाही आणि म्हणून ते राजे जगभर गाजले. तसंच महिला राज्यकर्त्यांमध्ये अहिल्यादेवी होळकर या छत्रपती शिवाजी महाराजांसारखं तुलनीय कार्य केलेले आहे. एक जबाबदार, एक जाणकार, दूरदृष्टी असणारी तत्वज्ञानी राणी म्हणून अहिल्यादेवी होळकर यांना मानलं जातं. ते दूरदृष्टी काय होती त्यांच्यात? एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि थोडं थोडं इथली सरंजामशाही, इथली जी काही राजेशाही होती ती संपुष्टात आणत होते. राज्यकारभारात त्यांच्या दरबारात एक माणूस ठेवायचे, त्यांच्यासोबत करायचे आणि त्यांना संपुष्टात आणत होते. आपल्या पुण्याच्या पेशवाईनं इंग्रजांसोबत तह करून त्यांना राजदरबारी ठेवण्याचं चालू होतं. त्यावेळेला ही बातमी जेव्हा अहिल्यादेवी होळकरांना कळते त्यावेळेला अहिल्यादेवी होळकर एक पत्र लिहितात आणि ते सांगतात 1772 मध्ये त्यांनी ते पत्र लिहिले आहे. ब्रिटिशांबरोबर हातमिळवणी करण्यात एक ताकद दिली होती. ब्रिटिशांना कवटाळणे अस्वलाला कवटाळण्यासारखे आहे. माझं वाक्य नाही हा, अहिल्यादेवी होळकरांचं स्वतः लिहिलेलं वाक्य. त्यांना कवटाळू नका. वाघासारखे इतर प्राणी हे शक्ती युक्तीने मारले जाऊ शकतात. वाघ सोपा असतो, बिबट्या सोपा असतो, पण अस्वल खूप घातक असतो. कारण का अस्वल एकदा मिठी धरला सोडतच नाही आणि तुम्ही त्याच्यावरती कितीही वार करा त्याला लागतच नाही. ते आपल्याला गुडगुल्या करते. अस्वलाची चाल सांगतो तुम्हाला. गुडगुल्या करतो, आपल्याला एवढं काही आनंदित होतो, जल्लोष होतो, श्वास वाढतो. अति आनंद आणि अति दुःख झालं की माणसाला अटॅक येऊन मरतो. अति आनंद आणि अति दुःख झालं की माणूस मरतो, अटॅक आहे. ब्लड प्रेशर वाढतं ना, 120 नाही का 120 वर गेलं की कसं होतं?
सांगितलं होतं की ते तुमच्यावरती अवघड आहे, हे करू नका. पण इथल्या लोकांनी ऐकलं नाही, शेवटी करार केला आणि त्यांच्यासोबत तळ केलं. 1772 ते 1818 पर्यंत इथल्या लोकांची काय अवस्था झाली आणि 1818 मध्ये इंग्रजांनी पुण्याच्या शनिवार वाड्यावरती युनियन जॅक चढवला, आपला भगवा उतरवला. हे पहिलं कोणी सांगितलं होतं? अहिल्यादेवी होळकरांनी. याला म्हणतात दूरदृष्टी. आम्ही ऐकलो का? नेतृत्व गुण करणाऱ्यामध्ये उद्याचा विचार करायचा असतो, आजचा नाही, तात्पुरता नाही. म्हणून नेतृत्व करत असताना या सगळ्या गोष्टी या महापुरुषांपासून आम्हाला शिकाव्या लागतात. दुसरं एक उदाहरण सांगतो तुम्हाला, एक छोटीशी कथा आहे. एक पपईचं झाड होतं आणि त्याच्या बाजूला केळीचं झाड होतं. केळीच्या झाडाच्या खाली पायथ्याशी एक बोरीचं झाड उभून आलं होतं. हे एक पपईनं पाहिलं आणि ते केळीच्या झाडाला म्हटलं, केळी दादा, ते बोरीचं झाड तुझ्या पायथ्याशी उभं होते, त्याला उपटून फेक. केळी काय ऐकायला तयारच नाही. ते म्हणते, तुला काय करायचं हो बसली, तुझं काय नुकसान होणार, तुझ्या काय पायथ्याशी आहे का, मजा पायथ्याशी आहे, तुला काय करायचं. ते अजून 4 दिवस झाले. अजून 4 दिवसानंतर परत पपईला बघावं वाटत नाही. ते म्हणते, केळी दादा, बोरीचं झाड लय मोठं होऊ लागले, त्याला उकडून फेक. परत केळीची तेज. आपण जसं जगता तसं दुसऱ्याने जगावं ही योग्य शिकवण असताना पपई, तुला काय करायचंय ग, ते वाढल्या की वाढू दे, आता मोठं होऊ लागले होऊ दे, तुला काय बरं वाटतं रे, आम्ही मोठं होऊ लागले, कोणी मोठं झालं तुला भेटव ना. अरे सांगतो ते ऐक ना, तुझ्या काय बापाचं सगळं मस्त जाईल. कालांतरानं पाणी मिळत गेलं केळीला. ते बोरीचं झाड पक्क झालं, परिपक्व झालं, केळी एवढं उंच झालं. जेव्हा वारं यायचं ना, तेव्हा वारा आला तेव्हा केळीचे पानं मोठे मोठे असतात, ते हलायचे इकडून तिकडं तिकडून इकडं. बोरीचे झाड मध्ये मध्ये हलतच होतं थोड्या प्रमाणात. केळीचं पाणी इकडून तिकडे त्या बोरीच्या झाडाला लागलं की त्या बोरीचे काटे त्याला अडकायचे आणि केळीचं पान पूर्ण फाटून जायचं. इकडून तिकडी हवा आली, इकडचं पान त्या बोरीला अडकायचं, केळीचं पान फाटून जायचं, पानाच्या चिंध्या चिंध्या उडाल्या. झाडाचं अन्न कोणत्या भागात तयार होतं? प्रश्न आहे माझा. वनस्पतींचं अन्न कोणत्या भागात तयार होतं? पानामध्ये. केळीच्या पानामध्ये केळीचं अन्न तयार झालं नाही. अन्न पाणी जर मिळालं नाही तर परिणाम काय होतो? मरून जातो. केळी मरणाला टेकलं. त्यावेळेला पपई परत विचारलं, हे तुला मी अगोदर सांगितलं होतं की बाळा, बापू हे उपटून काय, तुला काय म्हणस, तुझं काय चाललंय, मी उपटे ना, मी ऐकलं ना, तुझ्या काय बापाचं चाललंय, आता मग कोणाचं चाललंय सांग. याला म्हणतात दूरदृष्टी. विद्यार्थी मित्र, आपले सर मॅडम आपल्याला दररोज अनेक वाईट चालीरीती, आपले वाईट गोष्टी सोडायला सांगतात, पण आपण ऐकत नाही. आम्ही तेच म्हणतो, आमचं काय सगळे मर, आणि जेव्हा तुमची मरणाची पाळी येते तेव्हा आम्ही तुमच्या जवळ नसतो. पण तुम्ही जर योग्य वेळी जर ऐकलं तर तुमचे परिणाम चांगले होतात. हे नेतृत्व करणाऱ्यांनी, संघटन करणाऱ्यांनी ओळखलं पाहिजे. हे अहिल्यादेवी होळकरांनी अगोदर मराठ्यांना जाऊन सांगितलं होतं, बाबा उद्या त्या केळीसारखं होईल तुझं. झालं ना. 1818 युनियन जॅक साईडला. याला म्हणतात दूरदृष्टी, तत्वज्ञानी. अरे ते उघड आहे. किती किस्से सांगू मी तुम्हाला अहिल्यादेवीचे. अवघड आहे, मला वेळ कमी आहे. मित्र वाचायला वाचा तर वाचा. वाचनाला अफाट ज्ञान येतो, बोलता येते, प्रचंड विद्वत्ता येते, बुद्धी तल्लख होते. माणसाचं मस्तक संपन्न होतं पुस्तकामुळं. पुस्तक हे माणसाचं मस्तक संपन्न करतं. संपन्न झालेलं मस्तक कोणाचं हस्तक होत नाही.
आणि जो कोणाचा हस्तक होत नाही त्याला सारी दुनिया नतमस्तक होते. म्हणूनच आज आपण या माणसांच्या माती पायाशी आपण नतमस्तक होतो. बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये 35,000 पुस्तकं वाचले. पुस्तकांसाठी घर बांधलं बाबासाहेबांनी. आम्ही आमच्यासाठी, माझी बायको माझ्यासाठी मी घर बांधतो. पुस्तकांसाठी बांधतो का? 35,000 पुस्तकं. वाचनाला प्राधान्य देणं अत्यंत आवश्यक आहे. मुलगा त्यांचा मालेराव वेडसर निघाला, व्यसनी निघाला. अल्पावधीतच तो वारला. मुलगी मुक्ताई, ती एकुलती लग्न होऊन गेलेली होती. त्यांचे जावई यशवंतराव पानसे एका लढाईमध्ये वारल्या गेले आणि त्यामुळं त्या मुलीला त्यांच्यासोबत सती जावं लागलं. तिथल्या त्यांच्या घरच्या परंपरेनुसार ते यांचं ऐकले नाही. ते दुःख मात्र आता आईल्या देवीला सहन झालं नाही. सासरे वारले, मुलगा वारला, आता मुलगी, आणि त्या दुःखामध्ये आजारी पडल्या आणि त्या आजारातून उठल्याच नाही. पुन्हा 13 ऑगस्ट 1795 ला त्यांनी मृत्युमुखी पडले. धर्म, कर्तव्य, संस्कृती आणि देशप्रेम. बघा, 4 गोष्टी मी तुमच्यासाठी सांगतोय, ज्या आयल्या देवींनी सांगितलं विद्यार्थ्यांनो हे आपल्या अंगी बाळगा. कोणकोणत्या गोष्टी सांगितल्या? धर्म, कर्तव्य, संस्कृती आणि देशप्रेम. हे विद्यार्थ्यांनी अंगी बांधलं पाहिजे असं त्यांनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे. किती तत्वज्ञानी, किती विचारसरणी, किती बुद्धी तल्लक, कशाचा परिणाम असेल? शिक्षणावर. 4 पुस्तकं वाचलं, शिकलो, 4 मार्ग कळतात. म्हणून आपण या सगळ्या गोष्टींमध्ये पुढे येण्यासाठी नेतृत्व गुण जे शिबिराचं नाव आहे त्यासाठी पुढे आलं. पुढे यांचा सन्मान झाला. अहिल्याबाई होळकर यांच्या नावाला 25 ऑगस्ट 1996 मध्ये टपाल तिकीट काढण्यात आलं. इंदूरच्या विमानतळाचं नाव देवी अहिल्यादेवी विमानतळ असं करण्यात आलं. इंदूरच्या विद्यापीठाचं नाव देवी अहिल्या विश्वविद्यालय असं करण्यात आलं. महाराष्ट्रातील सोलापूरच्या विद्यापीठाचं नाव अहिल्यादेवी होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ करण्यात आलं. अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ 13 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र शासनानं, परवाची, मी भूतकाळातली कहाणी नाही सांगत, 13 मार्च 2024 महाराष्ट्र सरकारनं अहमदनगरचं नामांतर करून अहिल्यानगर असं केलेलं आहे. जसं संभाजीनगरचं नामांतर झालं, औरंगाबादचं संभाजीनगर, तसं अहिल्यानगर नामांतर झालेलं आहे. यांच्या जीवन चरित्रावरती अनेकांनी वेगवेगळ्या भाषेमध्ये पुस्तकं लिहिलेले आहेत. मराठीमध्ये सुद्धा 15 लेखकांची पुस्तकं प्रकाशित आहेत. मी आता तेवढी नावं आपल्यासमोर सांगत नाही. यांच्या जीवन चरित्रावरती 2 चित्रपट तयार आहेत. देवी अहिल्याबाई नावाचा एक चित्रपट 2002 मध्ये आला आणि त्याच्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नावाचा एक चित्रपट आला. 2 चित्रपट त्यांच्यावरती आहेत. आज घडीला सोनी टीव्हीवरती पुण्यश्लोक अहिल्याबाई नावाची मालिका चालू आहे, सुरू आहे. कदाचित बघा, आम्ही बघत नाही हो. आम्ही इतिहास वाचला नाही. जो इतिहास वाचत नाही, जो इतिहास जाणत नाही, त्याचा इतिहास कधी घडत नाही. तुम्हाला जर तुमचा इतिहास बनवायचा असेल तर पहिल्यांदा इतिहास वाचावा लागतो, तर तुमचा इतिहास घडतो. विद्यार्थी मित्र, सर्व महापुरुषांना वाचा, समजून घ्या. भरपूर वाचलं पाहिजे. अवांतर वाचन हे तुम्हाला पुढे नेतं. म्हणून विनंती करतो की या निमित्तानं अहिल्याबाईंना तुम्ही वाचा आणि पुढं कोणताही पुरुष असेल, कोणतेही महापुरुष असतील, स्त्री असतील, त्यांच्याबद्दल तुम्हाला बोलता आलं पाहिजे. समीक्षण करा. ते योग्य काम केले की अयोग्य काम केले, चांगलं केलं की वाईट केले. कुत्रे सर तुमच्या समोर बोलल्यानंतर परत तुम्ही समीक्षण करायचं, विचार करायचं की सरांनी काय काय बोललो, ते चांगलं बोलले का, योग्य बोलले की नाही, अयोग्य बोलले का. अयोग्य असेल ते फेकून द्या माझ्या पदरामध्ये. जे योग्य आहे ते तुमच्या पदरामध्ये मनामध्ये. मला या विषयावरती बोलण्यासाठी जी संधी दिली त्यापुरता हा विषय मी थांबतो आणि एका नवीन विषयाला